आज आपण सर्दी पडशावर चर्चा करूया. सर्दी, पडसं, घशात खवखवणं, नाक चोलणं, सायनोसायटिस यासारख्या किरकोळ आजारांवर आपण घरीच उपचार करून स्वस्थ बसतो. हे आजार तसे स्वयंमर्यादित असतात आणि बऱ्याच वेळा उपचारांशिवाय नियंत्रणाखाली येतात. सर्दी, पडसं हा एक असाच आजार आहे. तसा तो प्रत्येकानंच अनुभवलेला असला तरी ज्याला सर्दी पडसं झालं तोच या आजाराचं गांभीर्य जाणतो. जवळजवळ 200 विविध प्रकारच्या विषाणूंमुळे होणारा हा आजार अनेकांना एकाच वेळी त्रास देऊ शकतो. शिंक आली, खोकला आला की ह्या आजाराचे व्हायरसेस श्वासावाटे एका व्यक्तीकडून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. कोविड हा त्यातलाच एक प्रकार होता. ह्यामुळे एकापासून अनेकांना सर्दी होऊ शकते. पण सर्दी पडसे हा एक स्वयंमर्यादित किरकोळ आजार असला तरी आजारपणाच्या काळात रुग्णाला भरपूर त्रास देतो आणि त्याच्यामुळे कामावर व्यवस्थित लक्ष केंद्रित न करता आल्यामुळे कुठेतरी याचा आर्थिक फटका पण आपल्याला बसतो. रुग्णाने हाताळलेला रुमाल, नॅपकिन किंवा टॉवेल, कप आणि जवळिकीमुळे पटकन हा आजार पसरतो. हवामानातील बदल, ऋतू बदल ह्या देखील ह्या आजाराला पोषक परिस्थितीमध्ये असतात. हिवाळ्यामध्ये ना जवळजवळ प्रत्येक जण ह्या कोल्डला बळी पडतो. म्हणूनच ह्याला कॉमन कोल्ड असं सुद्धा म्हटलं जातं. लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं ह्यांना वारंवार सर्दी होते. ह्या आजाराची लक्षणं वैशिष्ट्यपूर्ण असतात आणि रोगनिदान तर सगळ्यांनाच कळून येतं. जवळपासच्या व्यक्तीला सर्दी पडसे झाल्यानंतर 12 ते 48 तासात ह्याचा ताबडतोब दुसऱ्याला प्रसार होतो. सारख्या शिंका येणं, नाक चोलणं हे याचं पहिलं लक्षण. नाकातनं येणारा द्राव पुढं घट्ट शेंबूड होतो. मग अंग तापणं, कसकसणं, डोकं जड होणं, डोकं दुखायला लागणं ही सायनोसायटिसची चिन्ह असतात. घसा खवखवणं, कोरडा खोकला येणं, किंचित ताप येणं ही ब्रॉन्कायटिसची चिन्ह असतात. सर्दीमध्ये बॅक्टेरियासारख्या जंतूंनी अधिक जर आघात केला तर खोकल्यात बेडके पडतात. डोक्याच्या कवटीतील खोबणींमध्ये ज्याला आपण सायनसेस म्हणतो त्याच्या आतल्या आवरणाला सूज येते, आवाजात बदल होतो आणि हा जंतुसंसर्ग कधी कधी घशावाटे कानापर्यंतही पोचतो आणि कान फुटतो. सर्दी पडसं हा आजार तसा स्वयंमर्यादित असला तरी त्यावर उपचार मात्र करायला हवेत. त्याचं निदान सोपं असलं तरी त्याचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी बाळगायला हवी. असं इन्फेक्शन झालं की घरातल्या बाकीच्या माणसांपासून जर आपण थोडंसं विलग राहिलो तर याचा स्प्रेड टाळता येतो. लक्षणांपासून सुटका होण्यासाठी औषधं घ्यायला लागतात. विश्रांतीची पण गरज लागते. चोंदलेल्या नाकाला मोकळं करण्यासाठी अँटीहिस्टॅमिनिक गोळ्यांचा वापर करायला लागतो. तापनिवारक गोळ्या पण कधीकधी आवश्यक पडतात. कोरडा खोकला कमी होण्यासाठी कोडीन सारखी कफशामक औषधं सुद्धा आपल्याला घ्यायची गरज भासू शकते. अर्थात हे सगळं डॉक्टरी सल्ल्यानंच बरं का. मिठाच्या पाण्याच्या किंवा कोमट पाण्याच्या गुळण्या, वाफ ह्या गोष्टीनं हा त्रास कमी होऊ शकतो. हलका आजार, ताजा भात, भाजी, वरण, कोमट पाणी याचा छान उपयोग या आजारात मदतीला पडतो. व्हिटॅमिन सी या आजारात खूप उपयुक्त आहे. ह्या उपायांनी 1-2 दिवसात जर आराम नाही पडला ना तर नक्की डॉक्टरची पायरी चढायला पाहिजे. कारण जर बॅक्टेरियाचा संसर्ग झाला आणि अँटीबायोटिक्स वापरायला लागणार असतील तर ते डॉक्टरी सल्ल्याशिवाय आपल्याला वापरता येत नाही. उपाय करूनही सर्वसाधारणपणे 1 आठवडा सर्दी राहतेच, पण उपचार करून तिची तीव्रता मात्र आपल्याला आटोक्यात ठेवता येते. आजारपणाच्या काळात आपणामुळे दुसऱ्या व्यक्तीला सर्दी होणार नाही याची खबरदारी घेणं महत्त्वाचं. आपला हातरुमाल दुसऱ्याला वापरायला देऊ नका. खोकला किंवा शिंक आल्यास नाकासमोर हात रुमाल धरा. वैयक्तिक स्वच्छता, उबदार कपडे, ताजे हलके अन्न, भरपूर पाणी आणि औषधांचा सुयोग्य वापर हेच या आजाराविषयी प्रमुख उपचाराचे स्तंभ आहेत. असं म्हणतात, अ ट्रीटेड कोल्ड लास्ट्स फॉर 7 days अँड अ अनट्रीटेड कोल्ड लास्ट्स फॉर 1 week.
आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर ह्याची लिंक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.